उपजिल्हा रुग्णालय व कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय नवापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हत्तीरोग निदान गोळीवाटप शिबिर आमदार शिरीष कुमारजी नाईक यांच्या हस्ते संपन्न। कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून नवापूर तालुक्याचे आमदार शिरीष कुमार नाईक, प्रमुख पाहुणे म्हणून उपजिल्हा रुग्णालयाचे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अविनाश मावची, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दीपक जयस्वाल, उपप्राचार्य डॉक्टर मंदा गावित, दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष सुधीर निकम, डॉक्टर नामदेव गजरे व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी आणि विद्यार्थी उपस्थित होते। प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना डॉक्टर अविनाश मावची यांनी असे स्पष्ट केले की सदर गोळ्या वाटल्या जातात पण त्या नागरिक घेत नाहीत। या गोळ्यांचा साईड इफेक्ट काहीच नाही, त्यामुळे न घाबरता त्यांनी स्वतः गोळी घेऊन इतरांना घेण्यास सांगितले। तसेच या आजारामुळे रुग्णाला मानसिक त्रास होतो, म्हणून रोगाचे निदान करण्यासाठी सर्वांनी गोळी घ्यावी असे आवाहन केले। या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत बोलताना डॉक्टर दीपक जयस्वाल असे म्हणाले की नवापूर तालुक्यातून हत्तीरोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने, नागरिकांनी सतर्क राहून घरोघरी जाऊन गोळी वाटप करावे असे आवाहन केले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नवापूर तालुक्याचे आमदार तथा संस्थेचे अध्यक्ष शिरीष कुमार नाईक यांनी अध्यक्षीय समारोपात बोलताना असे म्हणाले की नंदुरबार जिल्ह्यात एकूण 6 तालुक्यांपैकी नवापूर तालुक्यात हत्तीरोगाचे रुग्ण सापडत आहेत। या रोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे। येत्या 8 दिवसांमध्ये नवापूर रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी आणि त्यांची सर्व टीम तालुक्यातील सर्व नागरिकांच्या घरी जाऊन गोळ्या वाटप करणार आहेत। त्या गोळ्या प्रत्येक नागरिकास घेण्यास सांगावे आणि नवापूर तालुका हत्तीरोग मुक्त करून सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री निशांत नारखेडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन आरोग्य पर्यवेक्षक श्री डी मोरे यांनी केले। सदर कार्यक्रमासाठी डॉक्टर निखिल कोठावदे व आरोग्य विस्तार अधिकारी आरोग्य नरेंद्र गोसावी, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, विद्यार्थी, नर्सिंग महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते। महाराष्ट्रामध्ये आहेच, परंतु आपल्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये विशेषतः 6 तालुक्यांपैकी नवापूर तालुक्यामध्येच हत्तीरोगाचे रुग्ण आढळून आलेले आहे। त्याच्यामुळं आपल्या नवापूर तालुक्यामध्ये आजपासून हत्तीरोगाचं जे औषध आहे ते दिले जाणार आहे। पहिलं आपल्या नवापूर तालुक्यामध्ये सुद्धा जेव्हा स्वर्गीय डॉक्टर अमृतसिंग वसावे साहेब होते तेव्हा हायड्रोसिलचे रुग्ण फार मोठ्या प्रमाणात होते आणि त्यांनी सुद्धा तेव्हा अतिशय फार मोठं मोलाचं काम केलं आणि जवळपास आपल्याकडे माझ्या मते हायड्रोसिलचे पेशंट नाहीच आहे। असे आजार तर असंख्य आजार आहे, प्रत्येकाला कोणता ना कोणता आजार म्हणजे होत असतो, परंतु हत्तीरोग आता डॉक्टर साहेबांनी सांगितलं की ज्या माणसाला हत्तीरोग झाला त्याला जर बघितलं त्याचे पाय हत्तीसारखे असतात, म्हणून त्याला नाव हत्तीरोग दिले गेले आणि त्याला पाहण्याचं बी आपल्याला वेगळंच वाटतं। म्हणून हत्तीरोग होऊ नये म्हणून आज ते DEC आणि अल्बेंडाझोल ह्या गोळ्या देणार आहे। अल्बेंडाझोल आपल्याला तुम्हाला माहीतच आहे, जनतासाठी वगैरे ते उपयोग येतं आणि खरोखर ते औषध घेतलं, कारण आपल्या खेडेगावांमध्ये ही मानसिकता आहे की ह्या गोळ्या घेतल्या तर आपल्याला फार त्रास होतो, काहीतरी होऊन जाईल, म्हणून ते काही वेळा फेकून देतात, काही वेळा कुठेतरी ठेवून देतात। परंतु तुम्ही सर्वच भविष्यातले GNM मंडळी आहे, ह्यांना सुद्धा आपल्यासाठी म्हणजे मदतीला घ्या। निश्चितच ते खेडोपाळे म्हणजे आज सगळ्या खेडोपाळ्यामध्ये नाही, पण नवापूर शहराच्या आजूबाजूला ते निश्चितच, कारण जोपर्यंत प्रत्यक्ष डॉक्टर साहेबांनी सांगितलं की संसर्गच म्हणता येईल ना, मलाही माहिती नव्हतं संसर्ग, तर संसर्गजन्य रोग आहे हा, एक डासामुळे दात चावल्यामुळे होतं आणि त्याचे इफेक्ट म्हणजे 8 ते 18 महिन्यादरम्यान तो जंत वाढतो आणि त्याच्यामध्ये नंतर आपल्याला जे सिम्पटम्स दिसतात ते सिम्पटम्स आपल्याला म्हणजे जवळपास 1 वर्षानंतरच आढळून येतात। तो फार मोठा पिरियड चालला जातो, म्हणून आताच आपल्याला सावधगिरी बाळगायला पाहिजे की हे औषध डॉक्टर साहेबांनी सांगितलं की एकदा तोंडावाटे पोटात गेलं की आपल्याला फक्त मळ म्हणजे जंत मेल्यानंतर त्याचं काय जे रिॲक्शन म्हणजे काय म्हणतो आपण मळमळ होणे किंवा इतर
उलटी होणे, रिॲक्शन, तर तेवढं आपण सहन करायला पाहिजे. आम्ही सुद्धा मागच्या 3-4 वर्षापूर्वी बी ह्या गोळ्या वाटप केलेल्या होत्या, आम्ही सुद्धा तेव्हा घेतल्या होत्या, आता सुद्धा घेऊ. पण प्रत्येकाला हे सांगा की आम्ही सुद्धा ह्या गोळ्या घेतलेल्या आहे. आज आपल्याला हलक्यात कोणताही आजार आपण हलक्यात घेतो. आमदार आमच्या संस्थेचे अध्यक्ष माननीय शिरीष कुमारजी नाईक, तालुका आरोग्य अधिकारी मावची सर, त्यांच्यासोबत आलेले आमचे डॉक्टर साहेब आणि त्यांची सगळी टीम, इथे जमलेले सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला माहिती आहे की हत्ती रोग हा आजार खूप महत्त्वाचा आहे आणि ह्या आजारामुळे आपला आत्ता डॉक्टर साहेबांशी आम्ही जेव्हा चर्चा करत होतो तेव्हा असं जाणवलं, डॉक्टर साहेब असे म्हटले की पूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त 1500 तालुके आहेत. त्या 15 तालुक्यामध्ये नवापूर तालुका हा हत्ती रोगाने ग्रासलेला आहे. अजून आपल्याकडे इपिडेमिक आहे आणि आपल्या जिल्ह्यामध्ये, नंदुरबार जिल्ह्यामध्ये फक्त नवापूर तालुकाच आहे की तिथं हत्ती रोगाचे पेशंट सापडत आहेत. प्रत्येक वर्षाला आरोग्य डिपार्टमेंट हे खूप चांगले प्रयत्न करतात, ते औषधं वाटप करतात, पण आपण कुठेतरी त्या गोष्टीला दुर्लक्ष करतो आणि त्या औषधं कदाचित घेत नाही आणि त्या औषधं न घेतल्यामुळेच आपल्या तालुक्यामधून हा हत्ती रोग अजून पूर्ण निर्मूलन झालेला नाही. आणि ते निर्मूलन करण्यासाठीच महाराष्ट्र शासन आणि त्यांचं जे आरोग्य विभाग आहे ते निर्मूलनासाठी प्रत्येक गावागावामध्ये, पूर्ण तालुक्यामध्ये, प्रत्येक घराघरामध्ये औषधे देणार आहेत. त्यांचा एक मोठा आहे की आतापर्यंत काय व्हायचं की ते औषधं दिल्यानंतर ते औषधं विद्यार्थी घेत नाही, लोक घेत नाही, कदाचित ते फेकून घेतात. काय अजूनही आपल्या समाजामध्ये बऱ्यापैकी असे गैरसमज आहेत आणि त्या गैरसमजामुळे ते औषधं घेत नाहीत. आता या डिपार्टमेंटने असं ठरवलेलं आहे की ते त्यांच्या समोरच, म्हणजे एखाद्या पेशंटला किंवा एखाद्या माणसाला किंवा एखाद्या विद्यार्थ्याला हे हत्ती रोग द्यायचे आणि त्यांच्या समोरच त्यांनी ते घ्यायचे आहेत. म्हणजे जेवण केलं असेल, त्यांनी जर व्यवस्थितपणे खाल्लं असेल तर ते औषध त्यांच्या समोरच देणार आहे की जेणेकरून ते औषधं त्या पेशंटपर्यंत पोहोचतील आणि या निर्मूलनाला मदत होईल. म्हणजे नवापूर तालुक्यामध्ये आजही हत्ती रोगाचे रुग्ण आहेत. तपासणी केल्यानंतर त्या रक्तामध्ये त्याचे दोष आढळून येत आहेत. ही आपल्यासाठी कुठेतरी चिंताजनक बाब असल्या कारणाने ही माझी, तुमची आणि आपण सर्वांची एक जबाबदारी आहे की आपण आपल्या तालुक्यातून हा हत्ती रोग मुळासकट त्याला घालवला पाहिजे, त्याचा नायनाट झाला पाहिजे. तुम्ही इथे बघत असाल की तो हत्ती रोगाचा रुग्ण आहे, त्याचा पाय किती मोठा आहे, किती विचित्र वाटतं, त्याला बघूसं वाटत नाही. एवढं वाईट ते जर चित्र आहे तर त्या एखाद्या गावामध्ये, एखाद्या घरामध्ये, आपल्या तालुक्यामध्ये असा जर रुग्ण आढळला तर त्याचं तो हँडिकॅप होतो, त्याचं पूर्ण फॅमिली हँडिकॅप होते आणि ह्याच्यामुळे त्या कुटुंबाचं कुठेतरी त्या ठिकाणी खच्चीकरण होतं, त्याची मानसिक खच्चीकरण होतं. त्यामुळे ह्या गोळ्या ज्या आहे ह्या प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून तुम्हाला खाऊ घातल्या जाते. जर त्याचा संसर्ग, त्याचे जंतू माझ्या शरीरात असतील तर तो क्युलेक्स नावाचा डास मला चावल्यानंतर इथे बसलेल्या तुम्हाला, मला, कोणालाही तो चावेल. माझ्यामधलं इन्फेक्शन तो ट्रान्समिट करेल आणि त्याच्यामुळे काय होणार आहे की ते इन्फेक्शन तुम्हाला होईल आणि तुम्हाला असेल ते मला होईल. तो कोणालाही असं ठरवून चावत नाही की डॉक्टर आहे यांना चावायला नको, किंवा हे विद्यार्थी आहे यांना चावायला नको, असं त्याचं काय धोरण नाही. तो मच्छर आहे, तो डास आहे, तो कोणालाही चावल्यानंतर इन्फेक्शन स्प्रेड करणार आहे. म्हणून आपल्याला आपल्या तालुक्यामधल्या प्रत्येक विद्यार्थ्याला, प्रत्येक आपल्या नागरिकाला हेच आवाहन करण्यात येतं की स्वतःही खा, स्वतःतल्या कुटुंबामधल्या प्रत्येकाला खाऊ घाला, आजूबाजूच्या लोकांना खाऊ घाला. तालुक्यामध्ये सर्वांना ही गोळी खाणं अगदी आवश्यक आहे. फक्त ही गोळी कोणाला खाऊ घालत नाही आम्ही. जी गरोदर माता आहे, जे 2 वर्षाखालील लेकरं आहे, त्या लोकांना फक्त आम्ही ही गोळी देणार नाही. आणि जे दुर्धर आजार, जे कॅन्सरसारखे किंवा बेडवर पडलेले जे व्यक्ती आहेत त्या लोकांना फक्त आम्ही ही गोळी देणार नाही. बाकी जे डायबिटीस असो, हायपरटेन्शन असो, एन्जिओप्लास्टी झालं, काय झालं, ह्या गोळीमुळे कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम नाही. फक्त तुम्हाला त्रास होईल. तो त्रास कोणता आहे की ही गोळी घेतल्यानंतर जर तुमच्या शरीरामध्ये ते जंतू असतील तर ते जंतू ज्यावेळेस मरतील, त्या जंतू मेल्यानंतर तुम्हाला मळमळ होईल, डोकं दुखेल, कदाचित चक्कर येईल, उलटी होऊ शकते. हे गुड साईन आहे, चांगले संकेत आहे की तुमच्या शरीरामध्ये असलेले जंतू हे मेलेत.